ही पहा नंबर लाईन संख्या रेषा. या संख्या रेषेवर डावीकडे सगळे ऋण संख्या आहेत, उजवीकडे या ठिकाणी धन संख्या आहेत आणि मध्ये या ठिकाणी शून्य दिलेलं आहे. यामध्ये वरती बघा इथं या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत. हे पॉईंट त्याच्या खाली दिलेली संख्या दर्शवतात. उदाहरणार्थ बघा O पॉईंट 0 संख्या दर्शवतं, D पॉईंट 1 दाखवतं, H पॉईंट 2 दाखवतं, Q पॉईंट -1 दाखवतं, तर V पॉईंट -2 दाखवतं. आता आपल्याला ही उरलेले जे पॉईंट आहेत ती कोणत्या संख्या दर्शवतात ते आपल्याला काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, नंबरिंग करून घेऊया. 0 पासून हा पहिला पॉईंट 1 आहे, दुसरा पॉईंट इथं 2 लिहा, इथं 3 लिहा, इथं 1 दिलाय म्हणजे इथं 4 लिहा, इथे 5 लिहा, इथे 6 लिहा, इथे 7 लिहा आणि 2 या ठिकाणी दिलेले आहे, इथे 8 लिहूया आपण. आता बघा 0 पासून ह्या 1 पर्यंत एकूण या एक एकक अंतराचं एकूण 4 भाग पाडलेले आहेत. 1 2 3 4 इथे 4 दिलेले आहे. म्हणून आपण प्रत्येक संख्येच्या छेदात 4 लिहूया. 1/4, 2/4, 3/4, इथं 4/4 म्हणजेच 4 1 4 4 1 4 म्हणजेच आला 1. त्यानंतर 5च्या छेदात पुन्हा 4 लिहूया. 5/4, 6/4, 7/4 आणि ते 8/4 म्हणजेच 4 आणि 8ला भागूया. 4 1 4, 4 2 8 म्हणजेच या ठिकाणी आलेले आहे 2. अशा पद्धतीनं पुन्हा इकडे हे सगळी धनसंख्या आहे, इकडे ते ऋणाच्या रूपात लिहूया. -1/4, -2/4, -3/4, इथे -4/4 म्हणजेच -1, इथं -5/4, इथं -6/4, इथे -7/4 आणि इथे -8/4 म्हणजे 4 1 4 4 2 8 -2 आणि या ठिकाणी -1. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक पॉईंट आणि त्याने दर्शवलेली संख्या या ठिकाणी काढलेली आहे.